गाईज, तर आपण आज बोलणार आहोत H1Bचे जे आत्ता अपडेट्स आले आहे H1B विजाचे. तर त्याचा पहिला पॉईंट असा आहे की ही जी $1,00,000 फी जी आहे ती ॲन्युअल फी नाही आहे, ती वन टाईम फी असणार आहे. ऑलरेडी H1B होल्डर आहे आणि जे आउट ऑफ दिस कंट्री आहे तर त्यांच्यासाठी ही फी लागू होणार, त्यांच्यासाठी ही फी लागू होणार नाही आहे. त्यांना रिएंटर करण्यासाठी सुद्धा ही ॲप्लिकेबल नाही आहे. सो तो H1B विजा रिएंटर पण करू शकता, एनी टाईम लीव पण करू शकता. त्याच्यासाठी काही इम्पॅक्ट होणार नाही आहे. हा दुसरा पॉईंट आहे. हा जो रूल आहे H1B विजासाठी आत्ता आलेला, तो न्यू विजा ॲप्लिकेशनसाठी आहे, जे जे एंटर करणार आहे अमेरिकेमध्ये त्यांच्यासाठी हा रूल आहे. जो रिन्युअल होणार आहे त्यांच्यासाठी पण नाही आहे, जे ऑलरेडी विजा होल्डर आहेत त्यांच्यासाठी पण नाही आहे. तर असं आहे H1Bचं अपडेट्स. थँक्यू सो मच.